आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता बातम्या सविस्तर. कल्याण डोंबिवली पर्यंत अर्थात कल्याण डोंबिवली मध्ये परदेशातून आलेले थोडे थोडके नाही तर एकूण 318 प्रवासी असल्याचं आता उघड झालंय. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, गेल्या 15 ते 20 दिवसात जे परदेशातून भारतात परतले असे 318 प्रवासी कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या आहेत. यापैकी 306 नागरिकांचा ठावठिकाणा थांगपत्ता शोधण्यात प्रशासनाला यश आलंय, तर उर्वरित 12 नागरिकांचे पत्ते अपूर्ण आहेत. मोबाईल बंद आहे. चुकून काही जणांचं घर सापडलं तर घर सुद्धा बंद आहे. त्यामुळे या 12 जणांना शोधणं हे प्रशासनाच्या दृष्टीचं सध्याचं मोठं संकट आहे. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गणेश, या 12 लोकांना कसं शोधून काढणार प्रशासन? सर, आता जी माहिती आरोग्य विभागानं दिलेली आहे केडीएमसीची, त्यांनी असं सांगितलं की शासनाकडनं जी यादी आलेली आहे 318 प्रवाशांची, त्याच्यामधल्या 306 नागरिकांना ट्रेस करण्यात आलाय. मात्र जे उर्वरित जे 12 नागरिक आहेत त्यांचे अपूर्ण पत्ते आहेत, काहींचे मोबाईल बंद आहेत, तर घरं कुलूप आहेत आणि त्याच्यामुळे अडचणी येत आहेत त्यांना शोधण्यासाठी. त्याच्यामुळे आरोग्य विभागाने आता जी यादी आहे या 12 लोकांची पुन्हा एकदा शासनाकडे ही पाठवली जाणार आहे आणि त्यांचे पूर्ण पत्ते या ठिकाणी पुन्हा मागवले जाणार आहेत. मात्र अडचण तर येणारच आहे, कारण 12 लोकांना शोधणं आता ही तारेवरची कसरत या केडीएमसी प्रशासनाची आहे. मात्र सध्या यातील जवळजवळ 88 जणांची चाचणी करण्यात आलेली आहे, कोरोना चाचणी. याच्यामधल्या 34 जणांचे जे रिपोर्ट आहेत ते निगेटिव्ह आलेले आहेत आणि उर्वरित रिपोर्ट जे आहे येणं आहे ते बाकी आहे. परदेशातून आलेले कालच दुबईचे जो 2 नागरिक होते ते कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि यापूर्वी नायजेरियातून एक कुटुंब ज्यामध्ये 4 सदस्य होते, त्याच्यानंतर नेपाळ आणि रशिया यातले एक नागरिक, असे जवळजवळ 6 जणांना कोरोनाची लागण झाली होती आणि दुबईमधले हे 2 प्रवासी, असे 8 प्रवासी सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत. आणि डोंबिवलीमधला जो दक्षिण आफ्रिकेतून आलेला प्रवासी, जो मायक्रॉनची ज्याला लागण झालेली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा आकडा, जो परदेशातून येणारे नागरिक आहेत त्यांचा आकडा वाढतो आहे आणि त्याच्यामुळे आरोग्य प्रशासनाला अजूनही सतर्कता बाळगून या संदर्भात जे 12 नागरिक आता कुठे असतील याचा ठावठिकाणा घेणं महत्त्वाचं आहे. कारण याच्यातील जर काही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असले तर निश्चितच हा संसर्ग वाढणार आहे. त्याच्यामुळे केडीएमसी प्रशासनाला आता कंबर कसावी लागणार आहे या 12 लोकांना शोधण्यासाठी. सर, बर गणेश, याच्याकरता काही वेगळं अभियान राबवलं जाण्याची शक्यता आहे? सर, कालच केडीएमसी प्रशासनाचे जे आयुक्त आहेत डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सांगितलंय की यासाठी एक एसओपी तयार करण्यात आलेली आहे की परदेशातून आलेले जे नागरिक आहेत त्यांना 7 दिवसांचं होम क्वारंटाईन हे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर हे जे नागरिक आहेत जे होम क्वारंटाईन असणार आहेत त्यांना फोनद्वारे केडीएमसी प्रशासन त्यांची विचारपूस करणार आहे. एखाद्या वेळेस सरप्राईज व्हिजिट देखील केली जाऊ शकते आरोग्य विभागाकडनं आणि 8व्या दिवशी त्यांची कोविड टेस्ट केली जाणार आहे. ती कोविड टेस्ट जर निगेटिव्ह जरी आली तरी 7 दिवसांचं त्यांना होम क्वारंटाईन असणार आहे आणि पॉझिटिव्ह असेल तर त्यांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात येईल. बर गणेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. दरम्यान हायरिस्क देशातून जे भारतात आले आहेत त्यांनी तातडीनं आपापली माहिती प्रशासनाकडे द्यावी, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. एअरपोर्ट प्रशासनाला अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना दिल्याचं मंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिले राज्यातला ओमायक्रॉनचा पेशंट सापडलेला आहे. काय आता सध्या तयारी आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे? ओमायक्रॉनचा पेशंट डोंबिवलीमध्ये, त्याची प्रकृती उत्तम आहे, त्याला कुठलेही सिम्पटम नाहीत. त्याचे जे संपर्कामध्ये आलेले आहेत त्या सगळ्यांचा ट्रेस केला आहे, त्यांना ते सगळे निगेटिव्ह आहेत आणि तो देखील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहे. त्याची प्रकृती उत्तम आहे आणि त्यालाही कुठलेही सिम्पटम नाहीत. त्यामुळे आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये म्हणून मी स्वतः सर्व महापालिका आयुक्त, CO, जिल्हाधिकारी यांची एक बैठक घेतलेली आहे की या बाबतीमध्ये सर्व उपाययोजना ज्या करायच्या त्या सर्व अलर्ट केलेल्या आहेत. त्याचबरोबर फील्ड हॉस्पिटलचं स्ट्रक्चरल ऑडिट असेल, इलेक्ट्रिक ऑडिट आहे, फायर ऑडिट आहेत, किंबहुना जे ICU मधलं ऑक्सिजनची सिस्टीम आहे
ती देखील सगळी तपासायला सांगितलेली, त्याचा आढावा घ्यायला सांगितला आहे आणि सगळ्या सिस्टीम ॲक्टिवेट करायला सांगितलं आहे, जेणेकरून पेशंट आले तर त्यांना बेड उपलब्ध झाले पाहिजे. अशा प्रकारची संपूर्ण तयारी या ठिकाणी प्रशासनाने केलेली आहे. जो डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला त्याच्या बाबतीमध्ये एक धक्कादायक खुलासा झालेला आहे की ह्या रुग्णाची माहिती जी आहे ती एअरपोर्ट अथॉरिटीने दिली नसून तो जेव्हा कोरोना पॉझिटिव्ह आला तेव्हा खाजगी लॅबने महानगरपालिकेला दिली, असं स्वतः कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलेलं आहे. जर एअरपोर्टने आधीच कळवलं असतं तर आधी तिला ट्रेस करून डोंबिवलीच्या बाहेर ठेवता आलं असतं. सुरुवातीला तो जो केपटाऊनवरून विमानामध्ये बसला तेव्हा तो निगेटिव्ह होता. तो व्हाया अबुधाबी दिल्लीला आला, दिल्लीमध्ये त्याची डेथ झाली, त्यावेळेस टेस्ट रिपोर्ट आला नव्हता. दिल्लीमध्ये तो प्रवासी बसल्यानंतर मुंबईत उतरल्यानंतर दिल्लीचा रिपोर्ट त्याच्याकडे आला, तो पॉझिटिव्ह होता. परंतु पॉझिटिव्ह म्हणजे तो RT-PCR कोविड पॉझिटिव्ह होता आणि तो सर्व काळजी घेऊन त्यांनी ताबडतोब घरच्या लोकांना अलर्ट केलं आणि तो कुठल्याही कोणाची संपर्कात आला नाही आणि त्याला तातडीने तो इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये त्याला पाठवण्यात आलं. त्याच्याबरोबर जो टॅक्सी ड्रायव्हर आणि इतर काही लोक संपर्कात होते, इंडिगो प्लेनमधून तो आला, त्या सगळ्यांचा ट्रेस झाला आणि ते सर्व प्रवासी निगेटिव्ह आहेत आणि तो देखील नॉर्मल आहे. आणि आता एअरपोर्ट अथॉरिटीला मुख्यमंत्री महोदयांनी आणि शासनाने सूचना दिलेल्या आहेत, जे हाय रिस्क कंट्रीमधून जे म्हणजे साऊथ आफ्रिका असेल, हाँगकाँग असेल, इतर ज्या काही कंट्रीज आहेत तिकडे ओमायक्रॉनचे पेशंट आहेत, त्या कंट्रीजमधून येणाऱ्या प्रवाशांना तातडीने इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आता कुठल्याही प्रकारे सिस्टीम जी आहे हे पूर्ण अलर्ट आहे. हे पेशंट आता जे प्रवासी आहेत ते येणार त्यांच्या बाबतीत आहे. बरेचसे असे प्रवासी आहेत, तर फक्त कल्याण डोंबिवलीचा विषय केला तर जवळपास अजूनही 100पेक्षा जास्त प्रवासी जे आहेत ते ट्रेसआउट होत नाही आहेत, त्यांचे नंबर बंद आहेत किंवा पत्ता चुकीचा आहे किंवा ते पत्त्यावर नाही आहेत. तर हे शोधण्याचं काम यंत्रणांना फार युद्ध पातळीवर करावं लागतं आहे, यात अडचणी येत आहेत. बिलकुल, यामध्ये सगळे यंत्रणा त्यांचा ट्रेस करतायत, शोधतायत आणि त्यामध्ये कोणी मिसिंग होणार नाही याची काळजी घेत आहेत. कोणी जे सगळे प्रवासी आहेत जे बाहेर देशातून आलेले आहेत, हायरिस्क देशातून आलेले आहेत, ते कुठेही जाणार नाहीत किंवा ते ट्रेसआउट त्यांना लवकरात लवकर केलं जाईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्र्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली, ते म्हणजे यापुढे जे प्रवासी हायरिस्क कंट्रीतून येतील त्यांना तिथल्या तिथं इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं जाईल. म्हणजे विमानतळावर किंवा विमानतळाच्या आजूबाजूला त्यांना क्वारंटाईन केलं जाईल आणि ते पूर्णतः बरे झाल्यानंतरच त्यांना त्यांच्या शहरामध्ये किंवा त्यांच्या इच्छित स्थळी पाठवलं जाईल. म्हणजे आता बाहेरून येणारे प्रवासी जे आहेत त्यांना क्वारंटाईन व्हावं लागेल, अशीच एकंदर परिस्थिती निर्माण झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक दळवीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतल्या कोस्टल रोड प्रकरणात पालिकेचा पैसा विनाकारण वाया घालवला जात असल्याचा आरोप भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. कंत्राटदारांना दिलेले पैसे फुकट जात असून बेकायदेशीर पद्धतीनं बिलं दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. भराव टाकून तयार झालेल्या जागेचा उपयोग फक्त खुल्या जागेसाठी होईल, त्याचा उपयोग निवासी किंवा व्यापारी गोष्टींसाठी होणार नाही, याचं हमीपत्र सरकारनं अद्याप केंद्राकडे का दिलं नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. बेकायदेशीर मदत केली जाते, जास्तीचा पैसा महापालिकेचा फुकट चाललाय. त्यावेळेला हाच सर्वसाधारण आरोप आम्ही केला होता की जे कंत्राटदार 3 वेगवेगळ्या पॅकेजमधले आहेत त्यांना अवास्तव आणि अनाकलनीय अशा पद्धतीने त्यांची बिलं आणि पैसे त्यांना दिले जात आहेत. महापालिकेने दोन्ही वेळेला उत्तर दिलं होतं की असं काहीही नाही. लिखित उत्तर आहेत, आपल्याकडे असतील मी देईन. जे काम 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2020 या अंतरामध्ये जे काम झालं त्याच्यावरचे कॅगने उपस्थित केलेले प्रश्न आणि ताशेरे हेच सांगतायत की मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये बेकायदेशीररित्या बिलं दिली जात आहेत. कंत्राटदार आणि कन्सल्टंट यांना विशेष प्रेम करून मदत केली जाते. मुंबईकरांच्या पैशाची लूट केली जाते.
आणि आज सगळा बनवाबनवीचा प्रकार भ्रष्टाचाराच्या दिशेने चाललेला आहे. मुंबई कोस्टल रोडमध्ये 1600 करोडच्या भ्रष्टाचाराचा तवंग आता समुद्राच्या पाण्यावर येतो. आता सीएजीने त्याचं एक पान खोललेलं आहे. तो रिपोर्ट सगळा काय मी मांडत नाही. प्रमुख मुद्दे मांडायचे झाले तर नंबर 1, या मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्टचा DPR हा अतिशय चुकीचा आणि गडबडीचा आहे. दरम्यान आशिष शेलार यांचे आरोप बिनबुडाचे असून ही वक्तव्य गांभीर्यानं घेऊ नयेत असं म्हटलंय मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी. हा आपला भारत देश आहे, हा हिंदुस्थान आहे, हा संविधान मानणारा देश आहे, हा कायदे कानून मानणारा देश आहे. तुम्हाला वाटतंय चुकीचं घडलंय, घेऊन या, सिद्ध करा आणि जे कोणी असतील त्यांना शिक्षा करा. पण नुसतं भा करून पत्रकार परिषद घेत राहायच्या आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये एक केंद्रबिंदू करून अडकवून टाकायचं, मला वाटतं तुम्ही पण खूप सिरियस घेताय त्यांची. शेलार यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले. शेलार यांनी महिलांचा अपमान करण्याची सुपारी घेतली असून ते भ्रमिष्ट झाले असल्याचा गंभीर आरोप सुद्धा पेडणेकर यांनी केला. बोलते मी किशोरी पेडणेकर सोडून द्या, पण एका महिलेबद्दल ज्यावेळेला निजल्या का आणि वर परत एवढं म्हणतात की मी हे परत बोलतोय, याचा अर्थ ह्यांचं फारच धारिष्ट वाढत चाललंय. समस्त महिलांचा अपमान करायचा आणि सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि भ्रमिष्ट अवस्थेमध्ये ते बोलता आहेत. ज्या महानगरपालिकेचा आढावा होता त्यातला एकटा पण म्हणजे अगदी त्यांचा जो पक्षाचा प्रमुख असतो सभागृहात, त्या तिथे 2-2 दिसतात, तिथेही ते तै नाही करू शकत आहे कोणी एक. इतक्या भ्रमिष्ट अवस्थेमध्ये आता भारतीय जनता पार्टी चालली आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला एक जबरदस्त झटका बसलाय. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27% आरक्षण देता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. राज्य निवडणूक आयोगाला तसे स्पष्ट निर्देशही दिले. राज्य सरकारचा अध्यादेश सुद्धा गृहीत धरता येणार नाही असं सांगतानाच राज्य सरकारच्या पुढच्या अध्यादेशाच्या सुनावणीपर्यंत त्याला स्थगिती देण्यात आली. वॉर्डनिहाय ओबीसींचा डाटा मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेता येणार नाहीत असं निरीक्षण सुद्धा न्यायालयानं नोंदवलंय. पण त्याच वेळेला फेब्रुवारीमध्ये 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 299 पंचायत समित्या, 285 नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी धक्का मानला जातो. सर्वसाधारण SC आणि ST या राखीव असलेल्या जागांवरच्या निवडणुका घेता येतील असं न्यायालयानं नमूद केलंय. पण ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागांच्या निवडणुका घेता येणार नाहीत. राज्यात सध्या या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसंच भंडारा गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका सुरू आहेत. या निर्णयामुळे राज्यातल्या राजकारणावर मोठा परिणाम होणार असं दिसतंय. न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया. न्यायालयानं म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27% आरक्षण देऊ शकत नाही. राज्य सरकारचा अध्यादेश सुद्धा गृहीत धरू नये. पुढील आदेशापर्यंत राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती असेल असंही सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला कळवलंय. वॉर्डनिहाय ओबीसीचा डाटा मिळत नाही तोपर्यंत ओबीसींसाठी राखीव ठिकाणी निवडणुका घेता येणार नाहीत असंही न्यायालयानं स्पष्टपणे नमूद केलंय. हे सगळं जे आहे षडयंत्र जे आहे आणि या राज्याच्या ओबीसी मंत्र्यांनी मोठ्या भीमगर्जना केल्या की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण आम्ही टिकवल्याशिवाय त्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही. आज काय झालं, या ओबीसी मंत्र्यांना तर राजीनामा दिला पाहिजे. वडेट्टीवार साहेब तुम्ही आता नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्या. बाकीच्या ओबीसी मंत्र्यांना राजीनामा दिला गेला पाहिजे. आता काय तोंडानं आपण मोर्चे काढणार आहे, काय तोंडानं आपण ओबीसी समाजामध्ये जाणार आहेत आपण. आता तरी शहाणे व्हा. आज तरी निदान आता आमची बहु मागणी आहे की तुम्ही ह्या निवडणुका ज्या आहेत ती कुठल्याही साधा पुढे ढकला.
या ज्या आयोगाला एक शदाम तुम्ही दिला नाही, ताबडतोब 435 कोटी रुपये देऊन तुम्ही हा एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम ताबडतोब सुरू करा. आणि हे जर करणार नसाल तर मग मात्र येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका आहे त्याच्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी सरकारला धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आम्ही तर पूर्णपणे वकील चांगले दिलेले असतात, चांगलं आर्ग्युमेंट झालेलं असतं, हेतू आमचा चांगला असतो की या समाज घटकांना न्याय देण्याचा. निर्णय दुर्दैवी होतो ही वस्तुस्थिती. त्याप्रमाणे ती 10 वर्षे जनगणना अजून का सुरू झाली नाही? मागच्या 10 वर्षातली लोकसंख्या किती वाढली हे कसं कळणार? हे 1 वर्ष तर गेलं, आणखी 10 वर्षाच्या ऐवजी 11 वर्ष झाली आता. तर याचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून जे आहे सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहे. आणि या अडचणीच्या काळामध्ये सगळ्यांनी जे आहे सहानुभूतीपूर्वक या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. नाहीपेक्षा जे आहे सर्व राज्यकर्ते, राजकीय पक्षांनी, सर्व संस्थांनी, सर्व वकिलांनी, सर्व यंत्रणांनी विचार करावा की या सगळ्या टेक्निकल गोष्टीमुळे, तांत्रिक बाबीमुळे 54% ओबीसी समाजावर अन्याय होतो आहे. ओबीसी समूहातल्या अनेक उमेदवारांनी जात पडताळणी पत्र काढण्यापर्यंत इतकं व्याप करून अर्ज भरला आणि आज त्यांच्या पदरी निराशा आलेली आहे. तर राज्य सरकारचा मी महाराष्ट्रातील तमाम ओबीसी लोकांच्या वतीनं निषेध करतो की त्यांनी जाणून बुजून, चालढकलपणा म्हणता येणार नाही, जाणून बुजून हे ओबीसींच्या विरोधामधलं षडयंत्र राज्य सरकारचं चालू आहे. आणि आता बातमी एका हाय प्रोफाईल लग्नाची. अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगते. राजस्थानमध्ये या दोघांची लग्नगाठ बांधली जाणार आहे आणि या शाही विवाह सोहळ्यासाठी दोघांचेही कुटुंबीय आणि मित्रमंडळी जयपूरमध्ये दाखल झाले. आज विकी आणि कतरिनाचं लग्नाच्या आधीचा खास कार्यक्रम अर्थात संगीत होणार आहे. राजस्थानमध्ये 6 सेन्स हॉटेलमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडेल. कतरिनाचा भाऊसुद्धा जयपूरमध्ये दाखल झाला आहे. हॉटेलमध्ये पोहोचताच या सगळ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. आत्तापर्यंत अनेक कलाकार या सोहळ्यासाठी दाखल झालेत. यामध्ये नेहा धुपिया, अंगद बेदी, कबीर खान, मिनी माथुर, सनी कौशल, शाबरी वाघ यासह अन्यही अनेक कलाकारांचा समावेश आहे. 3 दिवस रंगणाऱ्या या सोहळ्यामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिनं मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलंय. तिने एका कपड्याच्या ब्रँडची जाहिरात केली. तिनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केलाय. साराचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. कोरोनामुळे आई, भाऊ आणि आपलं मूल गमावण्याचा विचार करणं सुद्धा कठीण आहे आणि तेही अवघ्या 3 महिन्यात. या महामारीनं आपल्यापासून अनेकांचे प्राण हिरावून नेले. तरीही आपण लसीकरणाच्या बचावात्मक किंवा संरक्षणात्मक कवचाचा अवलंब केलेला नाही. तर भविष्यात हा जीवघेणा आजार किती जणांच्या जीवावर उठू शकतो याची कल्पनाच केलेली बरी. आणि म्हणूनच नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं लसीकरणाच्या जागृतीच्या संदर्भात मोहीम राबवली. संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ. हिमाचल प्रदेशातल्या कुल्लू जिल्ह्यातली एक वेदनादायक कथा पाहूयात. पिछला 1 साल मौत और तबाही का रहा. गीता गुप्ता अब तक ये समझ नहीं पाई हैं कि इतने छोटे समय में उनके परिवार पर इतना बड़ा संकट कैसे आ गया. उनके पति मानिक राज का कहना है कि उनके 55 वर्षीय बड़े भाई कपिल पिछले साल नवंबर में कोरोना संक्रमित हो गए. इसके बाद इनकी 79 वर्षीय मां सुलक्षणा गुप्ता इस जानलेवा वायरस की चपेट में आ गई और महज 8 दिनों के भीतर दोनों की मौत हो गई. मदर जी ने बोला कि भाई मैं नहीं हॉस्पिटल में रह सकती हूँ, बुजुर्ग हूँ, उम्र ज़्यादा है इसलिए मैं नहीं जा सकती. तो वो घर में ही बैठे
फिर वो दवाई दे दी थी वो हॉस्पिटल से, वही खाते रहे, रात को नहीं रहे। सिर्फ वो ही नहीं, परिवार के कुल 8 सदस्य इस बीमारी की चपेट में आ गए, लेकिन शुक्र है कि सभी ठीक हो गए, जिसमें उनका 23 वर्षीय बेटा कार्तिक भी शामिल था। ऐसा परिवार का मानना था। इस साल फरवरी महीने में कार्तिक घर लौटा, अब बिस्तर पर लेटा, लेकिन दोबारा कभी नहीं उठा। शमशान गया, अकेले गया ना, दोनों बारी तो वहीं गया, फिर घर आता था, वो आके रोना, उसने बोलता था कहने मैंने दादी और चाची को इन हाथों से क्या जलाया, बोलता है ऐसे। फिर आके उसने जोर जोर से रोना, बहुत ज़्यादा सदमा ही लगा होगा उसको, ऐसे ही लग रहा है हमारा, बस और कुछ नहीं। उनके करीब रहता था ना ज़्यादा, करो दादी को दादी 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 करता रहता है ज़्यादा, उनके साथ ही रहता है ज़्यादा। क्या कार्तिक की मौत शौक की वजह से हुई या फिर उसे कोरोना के बाद कोई परेशानी थी जिससे उसकी अचानक मौत हो गई? हम लोग सोचते हैं कि नहीं, उसको कोरोना का ही कोई लक्षण था जिस वजह से उसकी डेथ हुई है, क्योंकि वो पॉजिटिव के साथ रहा। उसकी दादी भी पॉजिटिव थी, उसका चाचा भी पॉजिटिव था, कॉम्प्लिकेशन थी उसको कोरोना की। अब तो दिल नहीं करता किसी काम को भी, कोई काम भी करे या कुछ, बस जीने का कुछ मजा ही नहीं है वैसे जैसे लगता है बस। भारत में तब टीकाकरण की शुरुआत नहीं हुई थी, लेकिन इनकी दुखद कहानी हमें याद दिलाती है कि टीका जिंदगी बचाता है और हमारे अपनों को फोटो एल्बम में एक याद की तरह नहीं सिमटना चाहिए। सदमा तो लगा, अब क्या करना। उस टाइम अगर वैक्सीन होती तो बच जाते। मी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेत. तुम्ही घेतलेत? अभिनंदन. जर का एकच घेतला असेल तर लवकर दुसरा डोससुद्धा घ्या. आणि जाता जाता महत्त्वाची आठवण, दिवसभरातल्या सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट घर बसल्या किंवा मोबाईलवर पाहण्यासाठी एकदम सोपं आहे. यूट्यूबवर टाईप करा न्यूज 18 लोकमत आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया.